नमस्कार, मी ज्ञानेश्वरीच रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत चाकू न वापरता एका चिमट्याच्या मदतीने कांद्याची पात कशी चिरायची किंवा उभा कांदा जरी चिरायचा असेल तर चाकू आपण अजिबात वापरणार नाही आहोत। तर कशा पद्धतीने आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी चिरता येतील ते आपण बघणार आहोत। पुढच्या आपल्या काही टिप्स आहेत त्या सुद्धा किचन टिप्स आहेत, काही मनी सेव्हिंग टिप्स आहेत, काही ऑर्गनायझेशनच्या आहेत। तर सगळ्या टिप्स नक्की बघा, पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून सगळ्या टिप्स व्यवस्थित लक्षात येतील। त्यापैकीच आपली पहिली किचन टिप आहे ती म्हणजे अशा प्रकारे जर अंजीर तुम्ही घेऊन आलात बाजारामधून तर त्याला काय करायचं आहे, एकत्र ठेवायचं नाही। एकाला एक चिटकतील किंवा एकाला एक लागतील अशा पद्धतीने अंजीर ठेवायचे नाही, तर प्रत्येक अंजीरच्या मध्ये थोडासा डिस्टन्स असावा अशा पद्धतीने ते ठेवायचे आहे। घरात कुठलाही एखादा साडीचा बॉक्स असेल किंवा कुठलाही बॉक्स असेल जो कागदी बॉक्स असतो तर तशा पद्धतीच्या बॉक्समध्ये देखील त्याला ठेवू शकता। पण अंजीर ठेवताना लक्षात ठेवा दोन अंजीरच्या मध्ये व्यवस्थित चांगला डिस्टन्स हवा। एकमेकांना अंजीर चिटकले की लगेच ते पटकन खराब होतात आणि या पद्धतीने तुम्ही ताटामध्ये देखील ठेवू शकता। आणि व्यवस्थित ठेवलेले अंजीर जे आहेत ते नंतर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत। पुढची आपली टीप आहे, अंजीर जेव्हा मधोमध आपण चिरून घेतो म्हणजे आपल्याला जर डायरेक्टली अंजीर खायचे असतील तर या सोप्या पद्धतीने तुम्ही खाऊ शकता। एखादा धारदार चमचा घ्यायचा आहे आणि त्याने हे अंजीर असं सगळीकडून एकसारखं मोकळं करून घ्यायचं। पटकन चमच्याने त्याचा गर बाहेर निघतो। आणि जर तुम्हाला ज्यूससाठी अंजीर घ्यायचं असेल तर ते पूर्ण सालीसकट तुम्ही घेऊ शकता। स्वच्छ असे अंजीर जे आहेत ते अगोदर धुवायचे आहेत आणि नंतरच आपल्याला ते घ्यायचे आहेत। मिठाच्या पाण्याने व्यवस्थित अंजीर धुवून घ्यायचे आणि नंतर आपल्याला हे अंजीर अशा पद्धतीने सालासकट घ्यायचे आहेत। 4 फोडी केल्या तरी सुद्धा ज्यूससाठी हे अंजीर तुम्हाला व्यवस्थित वापरता येतील। आणि साल ही आपल्याला तशीच ठेवायची आहे जर तुम्हाला ज्यूस करायचा असेल तर। आणि जर डायरेक्टली खायचे असतील तर असे चमच्याने खाऊ शकता, साल आपोआप बाहेर निघते किंवा ती साल सकट तुम्ही सुद्धा खाऊ शकता। पण साल मुलांना आवडत नाही खायला, त्यामुळे नक्कीच ती केअरफुली बघून खा। कधी कधी साल अंजीरची खराब देखील असू शकते, त्यामुळे व्यवस्थित खाणं गरजेचं आहे। पुढची आपली टीप आहे, मिक्सरचा वापर न करता आपण टोमॅटोची प्युरी कशी तयार करायची। तर काय करायचं आहे, टोमॅटो आहे तो अर्धा चिरायचा आहे आणि अर्धा चिरल्यानंतर ज्या बाजूला त्याचा गर असतो ना त्या बाजूने असा किसणीवरती आपल्याला तो किसून घ्यायचा। किसणी जी आहे ती अद्रक किसण्याची सगळ्यात छोटी अशी बारीक अशी किसणी असते बघा, तर ती छोटीवाली किसणी वापरायची आहे जेणेकरून याचा गर जो आहे तो व्यवस्थित किसला जातो। आणि त्यानंतर टोमॅटो घेताना थोडासा जाड आणि असा न पिकलेला घ्यायचा आहे, मध्यम पिकलेला टोमॅटो असायला हवा म्हणजे व्यवस्थित त्याचा गर जो आहे तो किसून निघतो। आणि या प्रकारे अर्धा टोमॅटो मी किसून सुद्धा घेतला आणि इथे खाली जो आहे तो वाटीमध्ये प्युरी तयार झालेली आहे। न मिक्सरचा वापर करता सुद्धा टोमॅटोची प्युरी बनवता येते। कधी अचानक आपण भाजी बनवायला घेतो, आपल्याला मात्र प्युरी लागणार असते टोमॅटो। अचानक अशा वेळी लाईट गेलेली असेल तर मग या पद्धतीने तुम्ही टोमॅटोची प्युरी बनवू शकता। जर टोमॅटोची प्युरी तुम्हाला या पद्धतीने बनवता आली तर तुम्ही कधीही लाईट गेली तरी टोमॅटोची प्युरी बनवू शकाल आणि तुमचं जे भाजी बनवण्याचं काम आहे ते देखील सोपं होईल। तर या पद्धतीने तुम्हाला सुद्धा नक्कीच अडचणीच्या वेळी किंवा मग कुठल्याही अचानक वेळी जर लाईट नसेल तर हा छोटासा उपाय कामी येऊ शकतो। किचनमधल्या काही बारीक सारीक टिप्स आहेत ह्या, जेणेकरून आपल्याला लाईट गेली तरी कुठलाही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून या छोट्या छोट्या टिप्स कामी येणार असतात। तर नक्कीच सगळ्या गृहिणींना माहीत असणं खूप जास्त गरजेचं आहे। प्युरी बनवण्यासाठी आपल्याला फक्त अर्धा मिनिट लागलेला आहे। 1 मिनिट दिला तर आपण एका टोमॅटोची प्युरी आरामात बनवू शकतो आणि तीही एका सोप्या पद्धतीने। तर पुढची आपली टिप आहे ती म्हणजे आपण जेव्हा कुकरची अशी शिट्टी पूर्ण होते आणि थोडीफार राहिलेली वाफ काढतो तेव्हा हातावर वाफ येण्याची शक्यता असते। तेव्हा काय करायचं आहे, एखादा लांब असा चाकू घ्यायचा आहे आणि त्याच्या टोकाने आपल्याला त्याची पूर्ण हवा शिट्टीतून काढून घ्यायची आहे म्हणजे हातावरती आपल्या वाफ येण्याची फार जास्त शक्यता राहत नाही। तर पुढची आपली टीप आहे ती म्हणजे आपल्याला घरामध्ये जेव्हा चिकू किंवा मग फ्रूट्स ठेवायचे असतात तेव्हा तर आपण एखाद्या बॉक्समध्ये ठेवून ते पिकत घालतो किंवा मग व्यवस्थित ठेवले तरी ते छान ऑर्गनाइज राहतात। इकडून तिकडे आपण कुठेही त्याला घेऊन जाणार नसतो, त्यामुळे ते खराबही होत नाहीत। पण जर पिकलेले चिकू आपल्याला बाहेरगावी कुठे घेऊन जायचे असतील तर तुम्ही या पद्धतीने घेऊन जाऊ शकता। जर पिकलेले चिकू तुम्ही सहज पिशवीमध्ये भरले आणि ती पिशवी घेऊन तुम्ही बाहेरगावी गेलात तर ती पिशवी तिथपर्यंत जाईपर्यंत साधारण तासाभराचा जरी प्रवास असेल ना तरी सुद्धा चिकू व्यवस्थित राहत नाहीत, कारण ते एकावर एक व्यवस्थित
व्यवस्थित असतात आणि त्यासोबतच ते पिकलेले देखील असतात। त्यामुळे काय करायचं, एखादं जुनं टी शर्ट घ्यायचं किंवा जुनं कुठलंही कापड घ्यायचं आणि अशा प्रकारच्या प्लास्टिक बास्केटमध्ये ठेवायचं। आता ही बास्केट जी आहे ती अशा प्रकारची तुटलेली आहे आणि खराब आहे, पण खूप जास्त कामी येईल म्हणून मी ती तशीच ठेवली होती आणि या पद्धतीने त्याचा वापरसुद्धा इथे झालेला आहे छान असा। तर या बास्केटमध्ये आपण टी शर्ट ठेवलं, टी शर्टवरती छान चिकू ठेवले आणि हे चिकू जे आहेत अर्धवट पिकलेले आहेत, नक्कीच पिशवीमध्ये तसेच ठेवले तर खराब होऊ शकतात, याला ऑर्गनायझरची गरज होती आणि या पद्धतीने मी त्याला छान बास्केटमध्ये ठेवून ऑर्गनाईज केले। वरती मी छान असे पिकलेले अंजीरसुद्धा ठेवलेले आहेत। अंजीर तर तुम्हाला माहिती आहे बाहेरगावी घेऊन जाणं खूप जास्त कठीण जातं, कारण ते ऑलरेडी पिकलेले असतात आणि मग ते लगेच एकमेकांना लागले की मग ते खराबही होतात पटकन। त्यामुळे पिशवीत न नेता अशा प्रकारच्या एखाद्या ऑर्गनायझरमध्ये प्लास्टिकच्या ठेवून द्यायचे, व्यवस्थित ऑर्गनाईज करायचे आणि त्यानंतर याचं जे झाकण आहे ते असं लावायचे, पण आजूबाजूंनी आणि खालच्या वरच्या बाजूंनी पूर्ण टी शर्टने त्याला कवर करायचे। म्हणजे कुठलंही कापड घ्या, त्याने व्यवस्थित त्याला कवर करा आणि त्यानंतरच याचं झाकण असं घट्ट लावायचं आहे। तुम्ही या छोट्याशा ऑर्गनायझरऐवजी कुठलाही प्लास्टिकचा बॉक्स वापरलात तरी देखील इथे चालणार आहे, पण माझ्याकडे इथे अशा प्रकारचं हे बास्केट होतं जे व्यवस्थित बसत होतं, त्यामुळे मी याचा वापर केलेला। पुढची टीप आपली किचन टीप आहे। जेव्हा कुकरमधून भात असा काढून घ्यायचा असतो तेव्हा पकड जी आहे ती एका वेगळ्या विशिष्ट फॉर्मने आपल्याला पकडायची आहे। जशी मी आता तुम्हाला दाखवली तशा पद्धतीने पकडीने आपल्याला डबा पकडून घ्यायचा, जेणेकरून गरम जरी डबा असेल तरी हाताला चटका बसत नाही आणि डबा जो आहे तो बाहेर काढल्यानंतर भाताचा डबा डायरेक्टली किचन ओट्यावर न ठेवता एखाद्या स्टँडवर ठेवायचा, म्हणजे आपला किचन ओटा सुद्धा खराब होत नाही। आता एखाद्या अद्रक किसण्याच्या किसणीने किंवा मग कुठल्याही किसणीने जर तुम्हाला कांदा चिरायचा असेल, म्हणजे आता कांदा चिरणं आणि कांदा किसणं ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत। किसायचा असेल तर आपण किसणीने किसू शकतो, पण चिरायचा असेल तर विदाऊट एखाद्या सुरीशिवाय किंवा विळीशिवाय कसा चिरायचा ते सांगते मी तुम्हाला। बऱ्याचदा आपल्याला उभा कांदा चिरायचा असतो आणि तो भजी बनवण्यासाठी भरपूर प्रमाणात देखील लागणार असतो, किंवा आपल्याला कधीतरी असा उभा कांदा दुसऱ्या गोष्टींसाठी हवा असतो, ग्रेव्ही वगैरे तयार करण्यासाठी किंवा मग बिर्याणी बनवण्यासाठी। पण त्यावेळी हा उभा कांदा चिरत असताना असं होतं की प्रत्येक स्लाईस ही एकसारखी येत नाही, मग त्यावेळी चाकूसुद्धा आपल्याला चाकूने सुद्धा कितीही स्लाईस सेम केल्या तरीसुद्धा एकसारख्या येत नाहीत। तर त्यावेळी काय करायचं की एखादं घरामध्ये असलेलं स्लायसर घ्यायचं किंवा मग अशा प्रकारची किसणी घ्यायची ज्यावरती तुम्हाला चिप्स बनवता येतील, अशा प्रकारचं स्लायसर असेल तर ते घ्यायचे आणि तिथे आपल्याला म्हणजे तुम्ही बटाट्याचे चिप्स बनवण्यासाठी जे वेगळं स्लायसर वापरत असाल ना तर ते सुद्धा घेतलं तरी चालेल। त्यावरती कांदा हा असं किसून घ्यायचा आहे आणि बघू शकता याच्या स्लाईस ज्या आहेत त्या छान सेम पडतात एकसारख्या। आणि इथे अर्धा कांदा चिरून ठेवलेला होता म्हणून मी तोच दाखवला, दुसरा कांदा मला चिरायचाही नव्हता आणि मला लागणारही नव्हता म्हणून तो मी चिरलेला नाही आहे, पण याने भरपूर कांदा पटकन चिरून होतो, एकसारख्या स्लाईस देखील होतात आणि या पद्धतीने कांदा चिरायला खूप सोपं देखील जातं। बघू शकता या पद्धतीने बिर्याणीसाठी असेल किंवा वर्षभराचा कांदा साठवून ठेवायचा असेल, काळं तिखट करण्यासाठी आता उन्हाळ्यामध्ये भरपूर कांदा चिरावा लागतो, तर एखाद्या बटाट्याच्या स्लाईसरनं तुम्ही हा कांदा भरपूर चिरून ठेवू शकता। पुन्हा तो वाळवून ठेवला तर वर्षभर टिकूनही राहतो। पण वेगवेगळ्या कामासाठी किचनमध्ये आपल्याला उभा कांदा लागतच असतो, म्हणजे वेगवेगळ्या पदार्थांसाठी। तर नक्कीच या छोट्याशा ट्रिकचा वापर करून तुम्ही चाकूचा वापर न करता किंवा विळीचा वापर न करता हा उभा कांदा जो आहे तो चिरू शकता। पुढची आपली टीप आहे ती म्हणजे घरामध्ये विदाऊट फ्रीज जर तुम्हाला हे फ्रूट्स जे आहेत ते व्यवस्थित ठेवायचे असतील तर पिकलेले चिकू जे असतात ते जर तुम्ही तसेच ठेवले तर त्याला पटकन चिलटं वगैरे लागतात किंवा मग ते जास्ती प्रमाणात थोडेसे पिकले जातात, खराबही होतात पटकन। म्हणून काय करायचं, एका पेपरमध्ये प्रत्येक चिकू जो आहे तो असा गुंडाळून ठेवायचा। एकतर तो कमी पिकलेला असेल तर पटकन पिकतो आणि या पेपरमध्ये असल्यामुळे त्यावरती काहीही चिलट होण्याची शक्यता राहत नाही, किंवा तुम्ही याला असं पेपरमध्ये गुंडाळायचं आहे आणि त्यानंतर एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये याला ठेवायचे तर खूप पटकन असे चिकू पिकण्यासाठी मदत होते। बाहेरून प्लास्टिक बॅग असते, आतून याला छान पेपरचं कवर असतं, त्यामुळे हे चिकू जे आहेत ते चांगले एखाद्या दिवसामध्येच पूर्ण पिकून जातात, यामध्ये हवा जात नाही। प्लास्टिक बॅगमुळे याला छान असं कवर मिळतं आणि या पद्धतीने प्लास्टिक बॅगला 2 नॉट बांधायचे आहेत आणि ही जी पिशवी आहे ती अशीच तुम्हाला ठेवून द्यायची आहे। 1 ते 2 दिवसामध्ये छान चिकू पिकलेले तुम्हाला दिसतील। जर घरामध्ये ठेवायचे असतील तर या पद्धतीने ठेवू शकता। पुढची आपली टीप आहे, घरामध्ये जर आपल्याला भाज्या चिरण्यासाठी चाकू म्हणजे उपलब्ध नसेल किंवा अचानक चाकू खराब झाला किंवा सापडत नसेल वेळेवर तरीसुद्धा या ट्रिकचा वापर तुम्हाला कधीतरी कामाला येऊ शकतो, म्हणून मी ही ट्रिक शेअर केलेली आहे तुमच्यासोबत।
तर बघू शकता इथे मी काय केलेलं आहे, चाकूऐवजी आपण काय करणार आहोत की आपल्याकडे जे काही चिमटा वगैरे असतो ना, चिमट्याच्या मदतीने याला बारीकसर असं कसं चिरायचं ते बघणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकता मी पात घेतलेली आहे कांद्याची, त्याला थोडंसं निवडून घेते। यामध्ये पिवळसर झालेली भरपूर पात होती त्यामुळे ती काढलेली आहे आणि या पद्धतीने निवडून घेतल्यानंतर या पातीच्या जो साईडचा पांढरा पोर्शन आहे ना, अर्धी पात पूर्ण पांढरी आहे म्हणजे खालची, तर ती पूर्ण पात जी आहे ती कोवळी असते आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागते। त्यामुळे या कांद्याच्या पातीची जर तुम्ही भाजी वगैरे करणार असाल तर भाजी करताना तो पूर्ण पातीचा पांढरा भाग आहे तो पूर्ण काढून टाकायची गरज नाही, तो तसाच घेतला भाजीसोबत तरीसुद्धा चवीला खूप छान आणि अप्रतिम अशी कांद्याची पात तयार होते। या पद्धतीने कोवळ्या या कांद्याच्या पाती आहेत, तर याला मी निवडून घेते आधी आणि तुम्हाला चिरण्याची एक सोपी पद्धत दाखवते ज्यामध्ये आपण चिमट्याचा वापर केला म्हणून आपली भाजी जी आहे ती खूप छान बारीक अशी चिरली गेलेली आहे। तुम्ही म्हणाल चिमट्याच्या मदतीने आपण ही पातीची भाजीच फक्त चिरू शकतो का, तर तसं नाही, तर आपण चिमट्याच्या मदतीने भरपूर भाज्या चिरू शकतो आणि ती सुद्धा आपल्याला एक सोपी ट्रिक आहे। त्यामुळे या पद्धतीने भाज्या चिरल्या तर एकसारख्या चिरल्या जातात आणि कितीही बारीकसर तुम्हाला भाजी कोणतीही चिरायची असेल तर ती त्या पद्धतीने चिरता येते। तर या पद्धतीने मला कांद्याची पात खूप बारीकसर चिरायची होती म्हणून मी चिमटा वापरलेला आहे आणि बघू शकता या चिमट्यामध्ये मी ही पात जी आहे ती अशी व्यवस्थित ठेवून घेणार आहे। तर या पद्धतीने आपल्याला ही पात ठेवायची आहे, कोणत्याही बाजूंनी तुम्ही ही पात ठेवू शकता। तर मी काय केलं आहे, एक चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे आणि यावरती मला भरपूर पात या पद्धतीने चिरायची आहे। त्यामुळे मी काय केलेलं आहे, सुरुवातीला मुठभर पात घेतली, या पद्धतीने मी बाकीची सुद्धा कांद्याची पात चिरून घेणार आहे। तर या पद्धतीने कांद्याची पात चिरायची आहे आपल्याला। सुरुवातीला चिमटा घ्यायचा आणि चिमट्याच्या मध्ये अशी कांद्याची पात मधोमध ठेवायची आहे। यामध्ये एकाच वेळी अर्धा किलो जरी पात चिरली किंवा एकच गड्डी जरी पूर्ण चिरायची म्हटलं तुम्हाला तरी देखील चिरता येणार आहे, कारण ही एक सोपी अशी ट्रिक सांगितलेली आहे मी। भरपूर मोठी फॅमिली असेल, एकदाच तुम्हाला भरपूर पात चिरायची असेल तरीसुद्धा एका चिमट्याच्या मदतीने तुम्ही चिरू शकता। हातामध्ये पात पकडायची गरज लागणार नाही, पूर्ण जेवढी चिमट्याची लेंथ आहे तेवढी पात यामध्ये बसली जाईल। पलीकडून मी एक रबर बँड लावलंय चिमट्याला, बघू शकता, त्यामुळे आपली पात जी आहे जागेवरून पटकन हलत नाही। आपण त्याला पुढे सरकवलं तरच ती सरकली जाते आणि व्यवस्थित ती एकाच ठिकाणी सेट राहिल्यामुळे आपल्याला ती पात व्यवस्थित चिरता येते। म्हणजेच आपण जी पात आपल्या मुठीमध्ये पकडून ठेवलेली असते आणि त्यानंतर पुढे आपल्याला पात चिरायची असते त्यावेळी काय होतं की कमी जास्त पात मागे पुढे सरकली जाते, म्हणून आपल्याला पात एकसारखी चिरता देखील येत नाही। पण इथे चिमट्याचा वापर केल्यामुळे आपली पात जी आहे ती छान चिरली जाते, इक्वली आपण त्याला व्यवस्थित चिरू शकतो। या पद्धतीने सगळी ही जी पात आहे तर ती मी चिरून घेतलेली आहे। तुम्हाला आजच्या टिप्स कशा वाटल्या नक्की कमेंटमध्ये सांगा, कोणती टिप जास्त आवडली ते सुद्धा सांगा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा। तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठल्या गावातून आणि कुठल्या शहरातून बघताय हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत। आणि हो, आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद।